पाहिजे वाल्मिक कराडला हो तसे त्याच्या बी करा ना वनवासी एक भाऊ गेला दुसरा पण घालवायचा का तुम्ही नुसतं गावाची तळतळ हळहळ बघतात तुम्ही कशामुळे बघता ती हळहळ तळतळ आम्ही वाटच बघतो बघाय भेटेल म्हणून संतोष देशमुख यांच्या मसाजोगचे नागरिक हे पहिल्यापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत पहिल्या दिवसापासून. त्यातल्या काही महिला आहेत ज्या पहिल्या दिवसापासून यात सहभागी होतात. मला सांगा काय मागणी तुमची? आमची मागणी आरोपीला फाशी द्या. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अख्ख्या गावाचं लहान थोरांचं सगळ्यांचं चालू राहील. जेव्हा आम्हाला न्याय मिळेल तेव्हा आमच्या जीवाला समाधानी वाटेल. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आमचं अख्खं गाव गेलं तरी चालेल नाही तर आरोपीला सोडून द्या ना आमचं अख्खं गाव टाका. हीच आमची मागणी आहे. आरोपीला फाशीच पाहिजे बाकी काहीच नाही. आता सगळं गाव बर का नाही त्याला फाशी द्यायची तर आमचं पूर्ण गाव टाका मग हो तसे त्याच्या बी करा ना वनवासी का ह्याला बी घाणीवल्यावर पुन्हा करता काय सांगा तुम्ही पुन्हा करायचं का ते तर एक घाणीवला पुन्हा हे बी घालवायचा का सांगा नाही. काय मागणी तुमची? आरोपीला फाशीच झाली पाहिजे. सऱ्याचं पांघरून गेल्यासारखं झालंय. सरे उघड्या पडल्यात असं झालंय. सराला रखरखी सुटली झोपा येत नाहीत. आज महिना दीड महिना व्हायला लागलं. कवर थांबायचं आम्ही वाटच बघतो बघाय भेटेल म्हणून. खरं तर प्राथमिक स्वरूपातल्या प्रतिक्रिया म्हटल्या पाहिजेत जे मागण्या अनेक दिवसापासून ह्या महिला मागणी करतात. मला काय मागणी? तुम्ही नुसतं गावाची तळतळ हळहळ बघतात तुम्ही कशामुळे बघता ती हळहळ तळतळ नका ना असं करू. अहो यांना न्याय द्या ना काहीतरी न्याय द्या ना एवढी मागणी. अहो आज आमचा संतोष गेला ती गेला आज धनंजय बी नाही मग धनंजयला शोधून द्या एवढंच आमचं म्हणणं हो बाकी काय. 6 आरोपी आहेत ना मग 6 आरोपी त्यांना का करत नाहीत? खंडणीच्या प्रकरणामध्ये सगळे 7 जण होते ना मग हे मेन सूत्रधार का सोडला तुम्ही? कशामुळे सोडला हे पोलिसांनी? त्याला 302 मध्ये अटक करा आणि मोका लावा. उठणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही तोपर्यंत. एक तर का ते आमचा एक तर पहिला भाऊ गेलेलाच आहे दुसरा पण गेलाय त्याला पण शोध लावा त्याचा पण नाहीतर हे का नाही सरकारला लय जड जाणार आहे. आमचं गाव तोपर्यंत कसलंच उठणार नाही. महिला तर उठणार नाहीत आणि पुरुष पण उठणार नाहीत. तर आपण बघतोय की या महिला आहेत ज्या सांगतायत की जर कारवाई नाही झाली 302 ची वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये तर आम्ही इथून उठणार नाही. आणि वरती पुरुष आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या याच्यावरती टाकलेले आहेत. याच टाकी 2 टाक्यावरती थांबलेले आहेत आणि खाली महिला आहेत ज्या महिला सातत्याने या गोष्टीची मागणी करतायत. मला सांगा काय मागणी? 302चा कलम लावा त्यांना मोका दिलाच पाहिजे वाल्मिक कराडला. का सगळं गाव गेल्यानंतर देणार आहेत तुम्ही? एक भाऊ गेला दुसरा पण घालवायचा का? आम्हाला न्याय दिलाच पाहिजे. सगळे अटक जेवढे आहे तेवढे नाहीतर आम्हाला सरकारच्या दारात जाऊन बसावं लागत. एवढंच आमचं मागणी. धनंजय देशमुख याच पाण्याच्या टाकीवरती आहे. खरं तर टॉवरवर चढून आंदोलन करण्याची घोषणा कालच धनंजय देशमुख यांनी केली होती. मात्र प्रशासनाला जुगारा देऊन ज्या मंडपाच्या बाजूला खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता तिथूनही धनंजय देशमुख हे निघाले आणि या पाण्याच्या टाकीवरती पोहोचलेत. एकटे धनंजय देशमुख नाही तर गावकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले. जे गावकरी महिला टाकीच्या खाली बसल्यात आणि मागणी एकच आहे की वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करावा आणि मोक्काखाली त्यांच्यावरती कारवाई करावी. एक आरोपी आहे त्यालाही अटक करावी अशी मागणी हे गावकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके एबीपी माझा मसाजोग बीड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.